कथेचे नाव चिमुकल्या मुलीची प्रार्थना. स्वामी समर्थांची अद्भुत लीला. अक्कलकोटात एक गरीब बाई आपल्या लहान मुलीसह राहत होती. बाई दिवसभर मजुरी करून दोघांचं पोट भरायची, पण काही दिवस सलग पाऊस न पडल्यामुळे शेतं कोरडी पडली होती. गावात दुष्काळ पसरला होता. लहान मुलगी आईला रोज विचारायची, आई, देव आपल्याला पाणी का देत नाही? आपण उपाशी का झोपतो? आई म्हणायची, बाळा, देवाला हाक मार, स्वामी समर्थांना प्रार्थना कर, ते ऐकतात. एके दिवशी ती चिमुकली थेट अक्कलकोटला गेली. स्वामी समर्थांच्या पायाशी बसून निरागसपणे म्हणाली, स्वामी, मला भूक लागते, आई रोज उपाशी झोपते, आमच्या गावाला पाऊस द्या, आम्हाला थोडं अन्न द्या. सगळे लोक हसू लागले. एवढी छोटी मुलगी स्वामींना पाऊस मागते. पण स्वामी समर्थांनी डोळे मिटले. त्यांच्या चेहऱ्यावर गोड हसू उमटलं. त्यांनी त्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बाळा, तुझी प्रार्थना खरी आहे. तुझ्या डोळ्यातील अश्रू माझ्यापर्यंत पोहोचले आहेत. आजपासून तुझ्या गावात दुष्काळ राहणार नाही. त्या क्षणी अचानक आकाशात ढग जमू लागले. गडगडाट झाला आणि मुसळधार पाऊस पडू लागला. लोक आश्चर्याने स्वामींकडे पाहू लागले. आईने आपल्या मुलीला मिठीत घेतलं आणि म्हणाली, देव खरंच लहान मुलांच्या प्रार्थनेला लगेच उत्तर देतो. कथेचा संदेश, निरागस मनाने केलेली प्रार्थना नेहमी देवापर्यंत पोहोचते. स्वामी समर्थ भक्तांच्या प्रत्येक हाकेला उत्तर देतात. संकट कितीही मोठं असलं तरी श्रद्धा असेल तर देव दार उघडतो. लहान मुलांची निरागसता हीच खरी भक्ती असते. श्री स्वामी समर्थ.